जी महत्वाची बातमी आपण पाहूयात। महाविकास आघाडीचं 15 जागांवर एकमत झालंय। काँग्रेसला 8 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 3 जागा। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी माहिती दिली। ठाकरेंची सेना 4 जागांवर लढणार असल्याचं सपकाळांनी सांगितलंय। नाशिक आणि नांदेडचा तिढा मात्र कायम असल्याचं पाहायला मिळतंय। आज अंतिमतः जागा वाटपाच्या अनुषंगानं आमची बैठक संपन्न झाली। या 17 पैकी 15 जागेवर आम्ही एकमताने आमचा उमेदवार जो आहे कोणाला जागा सोडायचा हा संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेतला आहे। 2 ठिकाणी 2 जागांवर आमची अद्याप चर्चा सुरू आहे। येणाऱ्या 2 दिवसात या 2 जागेच्या संदर्भात देखील निर्णय होईल। पण निवडणुकीत जिंकणं आणि हारणं हा स्वतंत्र मुद्दा असतो, पण लोकशाहीमध्ये निवडणूक लढली पाहिजे आणि जिंकण्यासाठी लढली पाहिजे। हा प्रयत्न निश्चित आम्ही करू। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आत्ताच्या घडीला तरी 4 जागा अतिशय क्लिअर आहेत। 2 जागेचा विषय पेंडिंग आहे, नाशिक आणि नांदेड। त्याचाही आमचा आज उद्या आमच्या वरिष्ठांशी चर्चा होऊन निर्णय होईल। अजित पवारांचा पक्ष हा भविष्यामध्ये टिकणार नाही। तटकरे, पटेल, भुजबळ, मुंडे चौकडीला पश्चाताप असेल। खासदार संजय राऊतांनी आता भविष्यवाणी वर्तवलेली आहे। अजित पवारांचा पक्ष भविष्यामध्ये टिकणार नाही असं त्यांनी म्हटलंय। तटकरे, पटेल, भुजबळ, मुंडे चौकडीला पश्चाताप असेल असं खासदार संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। हा पक्ष भविष्यात राहत नाही। आता भुजबळ, प्रफुल्ल पटेल, तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे ही जी चौकडी आहे ती आता पश्चाताप दग्ध असतील आणि अजित पवारांना शरद पवारांपासून तोडून त्यांचं डोकं फिरवून आम्ही भाजपच्या वळचणीला बांधलं। ही त्यांना आता पश्चाताप नक्की होत असणार या सगळ्यांना। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची बातमी। उपोषण करणारच या आपल्या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहे। फक्त आश्वासनावर मराठ्यांचं भलं होणार नाही, मनोज जरांगे पाटलांनी वक्तव्य केलं। सरकारची भूमिका कळल्यानंतर जरांगे उपोषण करणार नाहीत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वास आहे। मात्र जरांगे पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली, उपोषण करणारच या भूमिकेवर आता जरांगे पाटील ठाम आहे। नाही, उपोषणाचं तर फायनलच आहे। मला सगळ्या विषयाचे अंमलबजावणी पाहिजे। थांबायचे किती दिवस? 3 वर्ष थांबलोय, आता पण 10 महिने थांबलोय। हे साधा आकडा नाहीये। 10 महिन्याच्या काळात माझ्या समाजाचं किती नुकसान होत आहे हे स्वतःला समाजाच्या हितासाठी, मराठा समाजाच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी आपण या उन्हातानात जाळून घेतोय, स्वतःला हातपाय भाजून घेतोय आपण या उन्हाने। हे सरकारला कळत नाहीये का? बऱ्यापैकी सरकारने कार्यवाही केलेली आहे। आता त्याच्यामध्ये जे काही उणिवा दिसत आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, मान्य जरांगे पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे, तर जाऊन त्यांच्याशी चर्चा करून म्हणजे त्यांना या सगळ्या उणिवा शासनाने कशा दूर केल्यात, काही गैरसमज असतील त्यांचे, तर ते आपल्याला दूर करता येतील। परंतु मला वाटतं अतिशय सकारात्मक पाऊल सरकारने टाकलेलं आहे आणि मला विश्वास आहे की ते सरकारची भूमिका आहे समजून घेतल्यानंतर ते काही उपोषण करणार नाही अशी मला खात्री आहे। तर नोंदींसंदर्भातला जरांगेंचा गैरसमज दूर करणार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वक्तव्य केलं। माझा नोंदींबाबत गैरसमज झालेला नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेट नंतर साधारण मला वाटतं एकतर 2.5 लाखाच्या पेक्षा जास्त आपण दाखले दिलेले आहेत। आता त्या क्षेत्रीय पातळीवर काही अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा दिसतोय। काही अधिकारी जाणीवपूर्वक ह्या अशा प्रकारच्या जी दाखले देण्यामध्ये टाळाटाळ करतात, अशा काही तक्रारी आलेल्या आहेत। परंतु मला वाटतं की आमची उपसमिती स्थापन झाल्याच्या नंतर 61,000च्या वर दाखले आपण दिलेले आहेत। त्यांचं जो म्हणणं आहे जरांगे पाटलाचं 58 लाख वगैरे दाखले सरसकट देण्याबद्दल, तर त्याचं मला वाटतं कोणीतरी तो गैरसमज करून दिलेला आहे। तो त्याला एकदा वस्तुस्थितीसमोर मी मांडणार आहे की काय प्रत्यक्ष काय कार्यवाही करतो आपण। 58 लाख नोंदी सापडल्यात, प्रमाणपत्र का देण्यात काय गैरसमज आहे? सापडलेल्या कुणी? तुम्हाला समिती गठीत कोणी केली? तुम्ही.
सापडिल्यात तुम्ही, प्रमाणपत्र का दिले नाहीत? बर, काय गैरसमज आहे माझा? दुसरं, जे प्रमाणपत्र दिलेत त्याच्या व्हॅलिडिटी का रोखल्या? का रोखल्यात? काही कारण त्याचं? उत्तर नाही. काय गैरसमज झाला बाबा? शिंदे समितीला मुदतवाढ दिली, शिंदे समितीने 6 महिन्यात पुढे रेकॉर्ड शो दिला? कुठंच नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.